नमस्कार. मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खमंग व कुरकुरीत उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत आणि ते पदार्थ 15 ते 20 मिनिटात ब बनवणार आहोत आणि त्याचं नाव आहे उपवासाचं पॅटीस. चला तर मग आपण त्याचं साहित्य बघूया. उपवासाचं पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी 1 वाटी भगर घेतलेले आहे, 3 चमचे साबुदाणा घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतलेले आहेत. हे उकडून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 आपल्याला हिरव्या मिरची घ्यायच्या आहेत. तेल घ्यायचं आहे आणि मीठ घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे. हे पॅटीसला लागणारं साहित्य आहे. चला तर सुरुवात करूया. आता आपल्याला हा साबुदाणा पहिला हलकासा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा ओलसरपणा कमी होईल. हलकासा तुम्हाला भाजायचा आहे, हलकासा कलर चेंज करायचा आहे, ज्यादा नाही आहे. आपला साबुदाणा भाजून झालेला आहे आणि साबुदाणा याच्यासाठी भाजून घ्यायचा आहे की तो मिक्सरमध्ये चांगला बारीक होतो. आता आपल्याला भगर पण भाजून घ्यायचे. त्याचा भगरेचा पण असा ओलसरपणा कमी करायचा आहे आणि त्याच्यामुळे मिक्सरमधनं असं चांगलं बारीक दळल्या जाते गरम केल्यामुळं. तसं पण तुम्ही बिना भाजता पण करू शकता, पण ते लवकर बारीक होत नाहीये. आपली भगर पण भाजून झालेली आहे. साबुदाणा थंड झालेला आहे. आता आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे. आपला साबुदाणा बारीक झालेला आहे. त्यात आता भगर थंड झालेली आहे. ही भगर त्याच्यामध्ये मिक्स करून परत आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. हे बघा, 3 चमचे साबुदाणा आणि 1 वाटी भगर ते भाजून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला या चमच्याने 2 चमचे तेल घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता तुम्हाला उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही उपवासाला जिरं टाकू शकता, हे करू शकता. पण आम्ही जिरं खात नाही, तर हे मिरची 4 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. 2 मिरच्या कट केलेल्या आहेत आणि 1 मिरचीचा ठेचा बनवलेला आहे. ही चांगलं परतून घ्यायची आहे तुम्हाला मिरची. मिरची परतल्यानंतर आपल्याला चांगली परतायची, कच्ची ठेवायची नाही. तर मिरची परतून झालेली आहे. ज्या वाटीने तुम्ही भगर घेतली होती 1 वाटी, त्या वाटीने तुम्हाला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. आणि पाणी घातल्यानंतर हे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हे भगर आणि तांदळाचं पीठ थोडं घालायचं आहे. थोडं करून घालायचं आहे. याच्या ढिकळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत तुम्हाला. पहिल्यांदा
अर्ध घालायचे. अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे. आता बाकीचं राहिलेलं पण तुम्हाला हे घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पीठ घातलेलं आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कोरडापणा असं कोरडं व्हायला पाहिजे. पीठ गोळा बनला पाहिजे याचा. हे बघा आपला गोळा हा तयार झालेला आहे. 4 ते 5 मिनिटं आपल्याला फक्त हे करून घ्यायचं आहे. आता आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे करताना पण तुम्हाला गॅस कमी गॅसवरती करायचा आहे. एकदा पाणी उकळून घ्यायचं फुल गॅसवरती, त्याच्यानंतर गॅस तुम्हाला कमी करायचा आहे पीठ घातल्यानंतर. आता मी पीठ काढून घेते. पीठ आपल्याला थोडं कोमट होऊन द्यायचं आहे. कोमट पीठ झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हा खिसून घेतलेला बटाटा घालायचा आहे आणि बटाटे घातल्यानंतर तुम्हाला एक या चमच्याने 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. मी अगोदर शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेलं होतं आणि बटाटे उकडून खिसून घेतलेले आहेत. बारक्या खिसणीवरती असं बारीक खिसून घ्यायचे आहेत. आणि आता हे मिश्रण आपल्याला चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला गोळा तयार करून अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तो मी आता एक लाटून घेतलेला आहे, कारण पोळपाटावरती जास्त मोठा झाला असता. आणि आता आपल्याला हे 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे आणि नंतर 10 मिनिटानंतर आपल्याला कट करायचा आहे. हा 10 मिनिटांनी ओढ्या कट करायच्या आहेत. आता मी चौकून करून घेतलेला आहे आणि चौकून मधनं आता याचे मी तिथे 4 4 8 पॅटेज बनवणार आहे. असा 4 चौकोन करून घेणार आहे. थोडस थंड होऊन द्यायचंय, नाही तर मग ते पटवायला थोडा त्रास होतो. याला सेट होऊ द्यायचं थोडं. आपल्याला चाकूला तूप किंवा तेल लावून घ्यायचंय, तर चिकटणार नाही. पोळपाटाला बी तेल लावून घ्यायचं आहे. आता हे बघा त्रिकोणी कट केलेला आहे. आता संपूर्ण वड्या कट करून हे बघा आपल्याला आता हे पॅटेजच्या वड्या अशा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. त्याखाली चाकू घालायचे आणि हळूच काढायचे, नाही तर त्याचे तुकडे होऊ शकतात. हे पहा अशा प्रकारे आपले पॅटेज तयार झालेले आहेत. आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला पॅटेज तळण्यासाठी आपल्याला कढईमध्ये सोडायचं आहे. एका वेळेस 3 ते 4 सोडा, 3च सोडा, नाहीतर ते मोडू शकतं. 3च सोडलेले आहे. लगेच पलटी मारायची नाहीये, त्याला सटवून द्यायचं आहे 2-3 मिनिटं.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला तेल गरम केल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. हे बघा, आपले पॅटीस मी पहिल्यांदा तळून घेतलेला आहे. दोन्ही बाजूने बघा कलर कसा आलाय, असं खरपूस भाजून घेतलेले आहे. जसं ब्रेडचं पॅटीस कसं असतं त्यात आवाज पण बघा कसा येतो. आता बाकीचे मी तळून घेत आहे. तळताना हळू सोडायचा आहे आणि तेलाचा गॅस तुम्हाला कमी करायचा आहे. कमीच गॅसवरती आता तळून घ्यायचं आहे पहिल्या सुरुवातीला. असं चोकून कट करायचं आहे. त्यानंतर प्रत्येक अशा असं चौकोन कट करायचा आहे. त्यानंतर ह्या चौकोनामध्ये असा त्रिकोण कट करायचा आहे. तुम्ही अगर चौकोन पाहिजे तर चौकोन मध्ये पण तुम्ही करू शकता. असं दिसायला छान दिसतं. एकदम ब्रेडच्या पॅटीसचा आकार येतो याला. कट झालेला आहे. आता मी तळून घेत आहे. आकार पण कसा आलाय, अगदी त्रिकोणी. बघा, आपले सगळे पॅटीस फुगलेले आहेत, क्रंची झालेले आहेत आणि मऊ लुसलुसीत आतून मऊ झालेले आहेत. साबुदाणा वडा, खिचडी, भगर हे तर नॉर्मल झालं. पण आता हे पॅटीस हा नवीन प्रकार आहे. दिसायला पण सुंदर, खायला पण चमचमीत. आवाज कसा येतोय है ना? हे बघ, किती क्रंची झालेला आहे. चला तर आपण सर्व करूया. एक मिनिट बंद कर. आपलं उपासाचे पॅटीस खमंग आणि कुरकुरीत तयार झालेला आहे. त्याला बनवायला 15 ते 20 मिनिटं लागतात. आणि जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते योग्य प्रमाण आहे. आणि ह्या प्रमाणात तुम्ही बनवा आणि अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा हा माझा उपासाचा 5वा पदार्थ आहे. परत मी नवीन रेसिपी उपासाची दाखवणार आहे. तर तुम्ही माझी रेसिपी पहा. चला बाय.